हॅलो एव्हरीवन, वेलकम टू श्री चॅनल. मी धनश्री तुमचे सर्वांचं चॅनलवर स्वागत करते. तर बऱ्याच लेडीजला सिल्क साडी नेसायला प्रॉब्लेम होतो, कारण सिल्क साडीचं मटेरियल थोडंसं हार्ड असतं आणि नेसल्यानंतरसुद्धा या साडीचा लुक व्यवस्थित येत नाही. तर याच प्रॉब्लेम्सचं सोल्युशन मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसंच सिल्क साडी अतिशय सोप्या पद्धतीने कशी आपण ड्रेप करू शकतो ते या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण साडी नॉन पल्लू साईडने ड्रेप करायला सुरुवात करणार आहोत. तर अशा प्रकारे व्यवस्थित साडी करून आपण नॉन पल्लू साईडला यायचं आहे. त्यानंतर साडीची लेंथ जर जास्त असेल तर अशा प्रकारे साडी फोल्ड करून ती आतमध्ये टक करायची आहे. जर आपण अशीच टक केली तर पोटाजवळ खूप साडी फुगू शकते आणि लुक चांगला येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित साडी फोल्ड करून ती आपल्या पेटीकोटमध्ये टक करायची आहे. त्यानंतर एक राऊंड घ्यायचा आहे आणि जर आपल्याला साडी टाईट फिटिंगमध्ये हवी असेल तर हा राऊंड आपण टाईटली करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उरलेला भाग व्यवस्थित आतमध्ये टक करायचा आहे. या ठिकाणी आपण साडीची लेंथ व्यवस्थित ॲडजस्ट करायची आहे. फ्लोअर टच होईल इतकी आपल्याला साडीची लेंथ घ्यायची आहे. त्यानंतर आपण अशा पद्धतीने पदराच्या साईडला येणार आहोत. डायरेक्टली पदर उचलायचा नाही आहे, नाहीतर आपल्याला नंतर लक्षात येतं की पदर उलटा आहे. त्यानंतर पदर उजव्या साईडने पुढे आणून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने डाव्या हातात जी पदराची साईड आहे ती मधल्या साईडने ठेवून आपल्याला पदर या प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पदर व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि उजवी जी साईड आहे पदराची ती आपल्या कमरेवर व्यवस्थित टक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा पदर सेट करू तेव्हा ते कुठेही हलणार नाही. आता प्लीट्स बनवत असताना पहिली प्लीट ही आपण बाकीच्या प्लीट्सपेक्षा ब्रॉड ठेवतो, त्यामुळे 1 इंच डिस्टन्स सोडून आपण ही प्लीट तयार करायला सुरुवात करायची. त्यानंतर बाकीच्या प्लीट्स अशा पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत. तर या प्रकारे खूप लवकर पदर आपला सेट करून होतो. तुम्ही सुद्धा ही मेथड नक्की ट्राय करा. जेव्हा आपल्याला कुठेतरी जायची घाई असते किंवा आपल्याला लवकर आवरायचं असतं तेव्हा ही मेथड नक्की उपयोगी होते. जनरली आपण जशा प्लेट्स बनवतो त्या पद्धतीने कधी मागच्या ज्या प्लेट्स असतात त्या पहिल्या प्लेटच्या बाहेर येतात. या मेथडने हा प्रॉब्लेम येत नाही. तर अशा प्रकारे मी प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत आणि या प्लेट्स आपल्याला व्यवस्थित आता अरेंज करून घ्यायच्या आहे. त्यानंतर हा जो फोल्डेड जो सेक्शन आहे तो आपल्याला थोडा साईडला करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण प्लीट्स बनवू तेव्हा तो मध्ये येणार नाही. तर अशा प्रकारे आपोआप प्लीट्स खालीपर्यंत सेट होत जातात आणि आपल्याला जास्त कष्ट करावे लागत नाही. तर अशा प्रकारे या सर्व प्लीट्स मी आता इथे अरेंज करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर खालचा जो फोल्डेड सेक्शन होता त्यासुद्धा प्लीट्स आपण इथे व्यवस्थित एकमेकांवर एक ठेवून अरेंज करून घेणार आहोत. आता पदराची जी लेंथ आहे ती आपल्याला गुडघ्यापेक्षा जास्त ठेवायची आहे, त्यामुळे आपल्याला उंच लुक मिळतो, तसंच आपली साडी खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. या ठिकाणी सुद्धा मी गुडघ्यापेक्षा खाली माझा पदर सेट करून घेतलेला आहे. त्यानंतर सेफ्टी पिनने मी इथे एक्झॅक्टली शोल्डरवर नाही पण थोडंसं शोल्डरच्या खाली मी इथे सेफ्टी पिनने पदर सिक्युअर करून घेतलेला आहे. त्यानंतर सर्व प्लीट्स आपल्याला व्यवस्थित 1 बाय 1 अरेंज करून घ्यायचे आहे. ज्याही प्लीट्स पहिल्या प्लीटच्या आतमध्ये असतील त्या सर्व व्यवस्थित एकमेकांवर एक ठेवत अरेंज करून घ्यायचे आहे. तर जनरली काय होतं, पदराची जी बॉर्डर असते जी मानेकडून जाते ती सतत लूज होत असते. त्यामुळे या ठिकाणी मी ही जी बॉर्डर आहे ती या प्रकारे इथे एक छोटासा फोल्ड करून या ठिकाणी सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेणार आहे, जेणेकरून व्यवस्थित टाईटली हा पदर त्याच ठिकाणी राहील, तो सतत लूज होणार नाही आणि आपल्या साडीला सुद्धा खूप छान लुक येतो. सर्व प्लीट्स एकाच ठिकाणी सेट राहतात. तर अशा प्रकारे ही जी पुढची वरची बॉर्डर आहे ती व्यवस्थित टाईट करून डाव्या हातात मी घेऊन घेतली आहे आणि बाकीच्या सर्व प्लीट्सच्या आतमध्ये दबल्या आहेत त्या बाहेर मी व्यवस्थित काढून घेते. तर बघू शकताय किती सुंदर लुक आलेला आहे माझ्या पदराला. तर आता
ही जी बॉर्डर आहे ती आता आपल्याला व्यवस्थित कमरेवर ठेवून घ्यायची आहे. ती कुठेही फोल्ड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. फोल्ड जर झाली तर तिचा लुक चांगला येत नाही. त्यामुळे ही बॉर्डर थोडीशी टाईटली पकडून घ्यायची आहे. त्यानंतर आपण साईड फिटिंगसाठी या ठिकाणी इथे 3 ते 4 प्लीट्स बनवून घ्यायच्या आहे. त्यामुळे आपल्या हिपचं जो साईड आहे तिथे खूप छान फिटिंग होते साडीला. बघू शकताय तुम्ही मी इथे अशा प्रकारे सर्व प्लीट्स एकमेकांवर एक ठेवलेल्या आहेत आणि परत एकदा त्या सेट करून घेते. या प्रकारे आपण साईड फिटिंग देतो तेव्हा आपल्या साडीचा लुक खूप सुंदर येतो. प्रोफेशनल्स जसे साडी ड्रेप करतात सेम तशीच साडी आपली या ठिकाणी दिसते. यानंतर मी इथे या सर्व प्लीट्स सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेणार आहे. त्यासाठी मी सेफ्टी पिनला छोटा कागदाचा तुकडा लावलेला आहे, जेणेकरून सेफ्टी पिनवर कितीही ताण आला तरी आपली साडी डॅमेज होणार नाही. यानंतर झिगझॅग शेपमध्ये मी इथे सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला फ्रंट स्प्लिट्स बनवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी तुम्ही कुठल्याही साईडने प्लीट्स बनवत असाल तरी थोडासा सेक्शन सोडून मग प्लीट्स बनवायला सुरुवात करायची आहे. मी या ठिकाणी डाव्या साईडने प्लीट्स बनवायला सुरुवात करते आहे. थोडासा सेक्शन मी सोडून दिला आहे. त्यानंतर कैचीसारखा हातांचा आकार करत मी या प्लीट्स बनवून घेते. अशा प्रकारच्या हार्ड मटेरियलच्या जेव्हा साड्या असतात तेव्हा आपल्याला प्लीट्स खूप मोठ्या म्हणजे खूप ब्रॉड बनवायच्या आहेत. छोट्या प्लीट्स बनवायच्या नाही आहेत, कारण त्या सेट करायला नंतर प्रॉब्लेम होतो. अशा पद्धतीने आपण ब्रॉड प्लीट्स बनवल्या तर त्या खालीपर्यंत आपोआप सेट होत जातात. तर या प्रकारे तुम्ही बघू शकताय मी सर्व प्लीट्स बनवून घेतलेल्या आहे. आता या सर्व प्लीट्स एकमेकांवर एक ठेवत व्यवस्थित या सर्व प्लीट्स ॲडजस्ट करून घ्यायच्या आहे. यानंतर पहिली जी प्लीट असते ती सर्व प्लीट्सपेक्षा ब्रॉड घ्यायची आहे आणि ही सरळ एका लाईनमध्ये येईल याची खात्री करून घ्यायची. ही प्लीट आपल्याला सर्वात ब्रॉड करायची आहे आणि सर्व प्लीट्सपेक्षा खाली आपल्याला थोडीशी टक करायची आहे, कारण चालताना फॉल दिसतो. त्यामुळे पहिली जी प्लीट असते ती बाकीच्या प्लीट्सपेक्षा खाली ठेवून टक करायची. या ठिकाणी मी आता सर्व प्लीट्स व्यवस्थित गॅदर करून घेते आणि या सर्व प्लीट्समध्ये हाफ इंचचा गॅप ठेवायचा आहे, म्हणजे एक प्लीट आपल्याला व्यवस्थित दिसते. त्यामुळे साडीचा फॉल पण खूप छान येतो आणि लुकसुद्धा खूप सुंदर येतो. तर अशा प्रकारे सर्व प्लीट्समध्ये मी हाफ सेंटीमीटरचा गॅप घेऊन घेते. उजव्या हातात मी सर्व प्लीट्स पकडून घेतलेले आहे आणि डाव्या हाताने व्यवस्थित या प्लीट्स अरेंज करून पकडून ठेवले आहे आणि उजव्या हाताने या सर्व प्लीट्स मी आतमध्ये टक केलेल्या आहेत. त्यानंतर जो उरलेला सेक्शन असतो बाकीचा तोही आपण आतमध्ये टक करून घेणार आहोत. त्यानंतर आता जर साडी वर झाली असेल तर ती व्यवस्थित साडी खाली करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व प्लीट्स आता आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तसंच ही प्लीट्ससुद्धा मी व्यवस्थित अरेंज करून घेतलेले आहेत. त्यानंतर साडी पिन लावून घेतलेली मी, त्यामुळे सुद्धा आपल्या साडीला खूप छान लुक येतो. तर तुम्ही बघू शकताय साडी किती टाईट फिटिंगमध्ये नेसून झालेली आहे. तर आता मी एकदा फायनल टच देणार आहे साडीला. सर्व शोल्डर प्लीट्स, हिप प्लीट्स सर्व व्यवस्थित करून घेणार आहे मी आता. त्यानंतर खालच्या साईडच्या प्लीट्ससुद्धा व्यवस्थित करून घेते मी. तसं तर आपण प्लीट्स ब्रॉड घेतल्या होत्या त्यामुळे त्या खालीपर्यंत व्यवस्थित सेट झाल्या आहे, पण तरीसुद्धा मी एकदा त्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकताय तुम्ही प्लीट्सचा फॉल पण किती सुंदर आलेला आहे. तर एकदम अशा सोप्या पद्धतीने साडी ड्रेप करून झालेली आहे. फ्रंट साईडने सुद्धा आणि बॅक साईडने सुद्धा आपल्याला साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे. सर्व प्लीट्स बॅक साईडने सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय फ्रंट साईडने सुद्धा तसंच बॅक साईडने सुद्धा किती सुंदर लुक आला आहे साडीला. तुम्ही सुद्धा या टिप्स आणि ट्रिक्स यूज करून तुमची सिल्क साडी नक्की ड्रेप करून बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. तसंच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये सुद्धा
कोणाला साडी ड्रेप करायला प्रॉब्लेम होत असेल तर त्यांच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या लोकांची काळजी घेत राहा.